रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. दरवेळेस आपण सिने अभिनेते, अभिनेत्री, सिरियलमधले अभिनेते, अभिनेत्री यांना भेटत असतो. पण आज एक खरंच वेगळी पर्सनॅलिटी आपल्यासोबत असणार आहे. लेखक, कादंबरीकार, समीक्षक रंगनाथ पठारे सर. विपुल असं साहित्य लिखाण त्यांनी केलं हे आपल्याला माहितीच आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने ते सन्मानित आहेत आणि 2017 झालेल्या अखिल भारतीय विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. असे एक ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर आपल्यासोबत आहे. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. सर, तुम्ही अनेक वर्षांपासून लिहित आहे. सध्याची जर लेखक मंडळी आपण बघितली तर पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा व्यक्त होतात, त्यांचे आर्टिकल सुद्धा असतात. पण खास करून फेसबुक आणि इंस्टाग्राम अशी माध्यमं जी आहेत ती वापरली जातात. या सगळ्या माध्यमांकडे आपण कशा पद्धतीने पाहता? मी चांगल्या पद्धतीने पाहतो. मला काय ते म्हणजे कसं आहे की लोकांना जितकी माध्यमं उपलब्ध असतील तितकं चांगलं आहे. त्यातनं काय टिकणारं जे असेल ते उरेल, बाकीचं संपेल, कचरत होईल त्याच्यामध्ये. पण म्हणून ते माध्यमं वाईट आहे असं मला कधी वाटत नाही. ते माध्यमं कशी तुम्ही वापरता याच्यावर ते अवलंबून आहे. बरोबर. आता समजा ज्ञानेश्वर तुकारामापासून आजपर्यंत काही हजारो लोकांनी लिहिलेलं आहे, पण राहिलं आपल्या समोर फक्त ज्ञानेश्वराचं, तुकारामाचं, नामदेवाचं, एकनाथाचं. याच्या पलीकडे काही सगळं ते गळून गेलेलं आहे. म्हणजे जे मौलिक असतं किंवा जे अक्षर असतं, अक्षर या शब्दाचा अर्थ ज्याचा अक्षर होत नाही असं, तर ते जे तेवढंच उरतं आणि अक्षर राहतं हे खरंच आहे ना. तर त्यामुळं हे अक्षर नव्या पिढीपर्यंत पोहोचावं, त्याच्यामधले अडथळे काढून टाकावेत, ही जी भावना आहे ही फार मला महत्वाची भावना आहे पाठीमागची. या प्रकारच्या उपक्रमांना महाराष्ट्रभर सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. नवा वाचक निर्माण झालेला आहे, त्या प्रक्रियेमध्ये आपण अडथळे आणतोय या इंग्रजी माध्यमामुळं, पण तरी सुद्धा त्याचा प्रतिकार करत तो उभा राहू शकतो या प्रकारची कामं उभी राहिली तर. बरोबर. शाळा हे एक माध्यम आहे सर की जिथून मराठीचा प्रसार जो आहे तो आपण चांगला करू शकतो. पण मराठी शाळांची परिस्थिती जर आपण बघितली ना तर तेवढी चांगली जी ती म्हणता येत नाही. आताच आपण ऐकलं, त्याला आपणच जबाबदार आहोत. आपण अगदी म्हणजे मध्यमवर्गीय तर आहोतच, पण अगदी गोरगरीब वर्ग आपल्या मध्यम वर्गाकडे बघून त्याची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला स्वतःलाच इंग्रजी येत नाही, तो इंग्रजी शिकवणार काय? इतकी बेकार परिस्थिती आहे. आणि याच्यामुळं काय कागदावर शिक्षित पण प्रत्यक्ष अशिक्षित अशा अडाणी मुला मुलींचा फार मोठा सामाजिक प्रश्न आपल्या समोर नक्की उभा राहणार आहे, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो. नक्कीच. CBSEचा पॅटर्न जो आहे तो आता आपल्या मराठीमध्ये येतो आहे असं ऐकायला मिळालं. गेल्या 2 दिवसांपासून त्याची चर्चा आहे. तर त्याचा फायदा मराठी भाषेमध्ये आल्यानंतर होईल असं वाटतं? पर्स्पेक्टिव्ह बदलण्यामध्ये लोकांच्या प्रत्येक गोष्ट जितकं तुम्ही ते मातृभाषेमध्ये कराल, किमान एक 10वी 12वी पर्यंत सगळंच्या सगळं मातृभाषेत असावं. इंग्रजी हा फक्त एक विषय म्हणून असावा, याच्या पलीकडे त्याला महत्व देऊ नये. ज्याला इंग्रजी शिकायचं त्यांनी शिकावं त्याच्यानंतर, पण इंग्रजीच शिकलं पाहिजे हे काही बरोबर नाही. हा आग्रह अत्यंत चुकीचा आहे. याच्यातून तुम्ही फक्त अडाणी माणसंच निर्माण करणार, बाकी काही नाही. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांकडे त्यांच्या पालकांनी जर पाहायचं ठरवलं तर साधारणतः एक 1ली 2री पर्यंत ते टाय वगैरे घालतात, ते कपडे सगळे, त्यामुळे ते मुलगं गोंडच दिसतं, ते मुलगा मुलगी जे काय असेल ते. आणि आपल्याला वाटतं किती छान आहे, इंग्रजी शिकतो. आणि 1-2 वर्षानंतर हळूहळू तुमच्या लक्षात येतं की ते मूल जे आहे हे कमीत कमी बोलायला लागतं. म्हणजे तो बाहेर कोणात मिसळत नाही, घरात फार कमीत कमी बोलतो. आणखीन थोडा वाढत चालला की आणखीन कमी कमी बोलत जातो. आणखीन थोडा वाढला की तो अबोल होतो, बोलणंच बंद करतो. आणि त्याचं बोलणं म्हणजे इतर कोणाशी नाही, कुटुंबाशी नाही, घरात नाही, बाहेर नाही, त्याचं मुख होणं हे तुटणं आहे. बौद्धिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या स्वतःच्या व्यवस्थे, कारण ती व्यवस्थाच उपलब्ध नाही त्याला. तो शिकतो ती व्यवस्था त्याला माहित नाही आणि जगतो ती व्यवस्था तो तोडला गेलेला आहे. आणि म्हणून अल्टिमेटली तो स्वतःपासूनही तुटतो. अशा प्रकारचा स्वतःपासून तुटलेला नागरिक आपण जर जन्माला घालणार असू तर आपण फार मोठ्या प्रश्नाला निर्माण करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा फक्त प्रश्न, अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे, त्या समितीमध्ये सुद्धा आपण होतात, तो मुद्दा सुद्धा आपण आता बोललात. मराठी आणखीन वाढवण्यासाठी सर्वसामान्य माणसं जे आहेत
त्यांनी आता काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वसामान्य माणसांनी कृतिशील प्रेम करायला पाहिजे मराठीवर. म्हणजे कसं कृतिशील? मी कृतिशील हा शब्द मुद्दाम वापरतो. नुसतं आपल्या साहित्य संमेलन घेऊन कोट्यावधी रुपये खर्च करून काय प्रेम व्यक्त होत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या भाषेचा वापर केला पाहिजे. त्या भाषेला सगळ्या पातळ्यांवर वापरलं पाहिजे. आणि भावनिक होऊन फक्त उत्सव करून काहीही उपयोग होणार नाही. बरोबर. भाषा वापरली तर ती वाढेल. बरोबर. भाषेत कितीही प्रदूषण येऊ द्यात, इतर भाषेतले शब्द येऊ द्यात, जोपर्यंत तुमचं व्याकरण मराठी आहे तोपर्यंत मराठीला भीती नाही. त्यामुळं ती त्याच्याबाबत काही म्हणजे काळजी करायचं कारण नाही. आणि मला असं वाटतं की ही फार प्राचीन आणि श्रेष्ठ भाषा आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वर तुकारामाने लिहिलेलं आहे. ही काही सहजासहजी नाहीशी होणारी किंवा अशी भाषा नाही. ही आपल्याला अशी काही एक ऊर्जा घेऊन ती उसळी मारेल की ती आपण तिला ज्या प्रकारे आजारी पाडतोय त्याच्यावरती स्वतःच मात करील, असा एक आशावाद माझ्या मनामध्ये आहे. नाही, डेफिनेटली. आणि याच एका पॉझिटिव्ह नोटवरती आपण आपल्या गप्पा इथे थांबवूयात. सर, आज आम्हाला वेळ दिलात, लिस्नर सोबत दिलखुलास गप्पा मारल्या, त्याबद्दल सगळ्या लिस्नर्स तर्फे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आहेत. धन्यवाद. आज आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर होते. त्यांच्यासोबतच्या गप्पा नक्की तुम्हाला आवडल्या असतील अशी अपेक्षा आहे. पुढे अशाच एका स्पेशल सेलिब्रिटीला, अशाच एका स्पेशल पर्सनॅलिटीला भेटूयात च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत आरजे प्रसन्नला द्या रजा. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत.